नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संतांची माहिती। चला तर मग सुरू करूया। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातली हे प्रमुख संत बघणार आहोत, त्यांचा कार्यकाळ आणि त्यांचे रचलेले साहित्य याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। संत निवृत्तीनाथ यांचे संपूर्ण नाव निवृत्तीनाथ विठ्ठलपंत कुलकर्णी। यांचा जन्म आपेगाव पैठण येथे इसवी सन 1273 च्या सुमारास झाला। यांनी समाधी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे इसवी सन 1297 च्या सुमारास घेतली। यांचे महत्त्वाचे साहित्य ते नाथ संप्रदायाचे उपदेश, तसेच यांनी काही अभंग सुद्धा लिहिले आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज, संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी, हे निवृत्तीनाथांचे बंधू। यांचा जन्म आपेगाव पैठण येथे इसवी सन 1275 च्या सुमारास झाला। यांनी समाधी आळंदी पुणे येथे इसवी सन 1296 च्या सुमारास घेतली। यांचे महत्त्वाचे साहित्य संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, तसेच अमृतानुभव, पसायदा हे सुद्धा साहित्य ज्ञानेश्वरांनी लिहिले आहे। संत सोपानदेव, संपूर्ण नाव सोपान विठ्ठलपंत कुलकर्णी। निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि सोपानदेव हे भाऊबंद। यांचा जन्म आपेगाव पैठण इसवी सन 1277 च्या सुमारास झाला। यांनी समाधी सासवड पुणे येथे इसवी सन 1297 च्या सुमारास घेतली। यांचे साहित्य सोपानदेवी ग्रंथ आणि त्यांनी काही अभंग सुद्धा लिहिले। संत मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव आणि ज्ञानेश्वर महाराज यांची ही बहीण। संपूर्ण नाव मुक्ताई विठ्ठलपंत कुलकर्णी। जन्म आपेगाव पैठण इसवी सन 1279 च्या सुमारास। समाधी मुक्ताईनगर जळगाव इसवी सन 1297 च्या सुमारास। साहित्य मुक्ताबाईंचे भरपूर अभंग हे प्रचलित आहेत। नामदेव, संपूर्ण नाव नामदेव दामाशेठ रेळेकर। जन्म हिंगोली इसवी सन 1270 च्या सुमारास। यांनी समाधी पंढरपूर येथे इसवी सन 1350 च्या सुमारास घेतली। साहित्य शब्दकीर्तन, अभंगगाथा, अभंग भक्ती कविता आणि हरिपाठ इत्यादी। एकनाथ, यांचे संपूर्ण नाव एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी। जन्म पैठण इसवी सन 1533 च्या सुमारास। समाधी यांनी पैठणलाच घेतली इसवी सन 1599 च्या सुमारास। साहित्य एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि एकनाथांचे अभंग सुद्धा यांनी लिहिले। तुकाराम, संपूर्ण नाव तुकाराम बल्लोबा अंबिले। जन्म देहू पुणे इसवी सन 1608 च्या सुमारास। यांनी समाधी देहूलाच घेतली। ते सदेह वैकुंठ धामी गेलेले आहेत। इसवी सन 1650 च्या सुमारास यांनी समाधी घेतली।
यांचे भरपूर अभंग हे प्रचलित आहे. संत जनाबाई. संपूर्ण नाव जनाबाई दामाजी करून. जन्म गंगाखेड परभणी येथे इसवी सन 1258 च्या सुमारास. समाधी पंढरपूर इसवी सन 1350 च्या सुमारास. संत जनाबाई ह्या स्त्री संत कवयित्री होत्या. त्यांनीही भरपूर अभंग लिहिले आहेत. संत बहिणाबाई. संपूर्ण नाव बहिणाबाई पाठक. त्यांचे माहेरचे नाव कुलकर्णी असे होते. जन्म छत्रपती संभाजीनगर इसवी सन 1628 च्या सुमारास. समाधी ही सुद्धा छत्रपती संभाजीनगर येथेच त्यांनी घेतली इसवी सन 1700 च्या सुमारास. साहित्य संत बहिणाबाई ह्या संत तुकारामांच्या शिष्य होत्या. त्यांनीही काही अभंग लिहिले आहेत. संत गोरा कुंभार. संपूर्ण नाव गोरा कुंभार. जन्म उस्मानाबाद इसवी सन 1267 च्या सुमारास. समाधी उस्मानाबादलाच घेतली यांनी इसवी सन 1317 च्या सुमारास. संत गोरा कुंभारांनाही भरपूर अभंग लिहिलेले आहेत.